ही काढले लोक इकडं बसता का? नाही तर मग नाही तर मागं सारखा तुम्ही मागं सारखा तुळशीवाला सारखा मागं सारखा मागं सारखा जरा सारखा तुम्ही थोडं असं चालतं. बरं आहे बरं आहे. तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग. थोडा आवाज कमी करा. तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग. ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. वसो न शके पाप जाये त्रिविध तो ताप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. तुका म्हणे माया आहोय दासी लागे पाया. फिरवीचा बोट ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. विठ्ठला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु समचरण सरोजम सांद्रणीलाभुदाभा. जगणनिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रा. सदा धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्याच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे
ते नमस्कार आता कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मंगल भावना अमंगल हारी द्रवोद शरत अजिर बिहारी जग मंगल गुण ग्राम के राम देवो को ते धन धर्म के धाम जग मंगल गुण ग्राम के राम देवो को ते धन धर्म के धाम राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया राम 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 राजा राम 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 सिया जगमंगल गुण ग्राम की रामा दिए मुक्ति धनुर की धाम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः राधा मेरे स्वामिनी मयि राधे जको दास जन्म जन्म मोहि दिजयो प्रभु तुम्ही चरणन को तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्मा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगमान्य संतमान्य ईश्वरमान्य जगतांचे गुरु चराचरांचे गुरु स्वराज्य निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु ज्यांनी कधी केला नाही परमार्थाचा आळस ज्यांनी कधी केला नाही साधनेचा आळस ज्यांनी कधी केला नाही नामचिंतनाचा आळस तेच वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज झाले वारकरी संप्रदायाचे कलश असे कलशस्थानी शोभणारे मूर्तिमंत वैराग्याचे पुतळे पाचवा वेद निर्माते महाराष्ट्रभूषण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सेवेकरिता निवडलेला अभंग असून चार चरणाचा हे विठ्ठल विठ्ठल
कीर्तन म्हणजे वाटचालीचं कीर्तन आहे. श्री क्षेत्र ज्ञानेश्वर सेवा संस्थान भोरवाडी ते श्री क्षेत्र आळंदी देवाची जाणारा हा पायीदिंडी सोहळा प्रथम दिवसाचा मुक्काम आहे. परम आदरणीय परमस्नेही आमच्या सरे तात्यासाहेब आप्पासाहेब ढोबे या ठिकाणी यांच्याकडे सालाबाद नेमाप्रमाणे ही सुंदर अशी वारकऱ्यांची हा परिवार खूप अशी वारकऱ्यांची सेवा करतात. तनु मनो जीवे चरणासी लागावे. डोमकावळे महाराज असं फिरवीत जा की आम्ही म्हणायला लागल्यावर. तनु मनो जीवे बोटासी फिरवा. विठाला विठाला. म्हणजे आमच्या घशाला जरा आराम भेटतो. तण म्हणो जीवे चरणासी लागावी. अगरवत करावे दाशत्व सकळ. तू म्हण हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी माझे काते. या ठिकाणी परमादरणीय भाऊसाहेब खूप त्यांचा परिवार, आमच्या बहिणीसाहेब, त्यांच्या मुली, त्यांचे लेकरंसुद्धा वारकऱ्यांच्या आतुरतेनं वाट पाहतात आणि त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आतुर असतात. फार मोठं प्रेम आहे त्यांचं वारकऱ्यावरती. म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या. वारकऱ्यांची ताकद फार मोठी आहे. वारकरी एक थोडक्यात सांगते बरं का. थोडा परिहार मी देणार आहे आणि वारकऱ्याचं महत्त्वसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आपलं कीर्तन किती वाजता उभं राहिलं? 7:30ला. 8:30ला बंद करायचं ना, आहे का नाही? बंद वाजता का? 9 वाजता का? बरोबर. विठाला विठाला. हा थोडासा परिहार देणं अगत्याचं आहे. या ठिकाणी तीर्थक्षेत्र ज्ञानेश्वर सेवा संस्थान भोरवाडी ते तीर्थक्षेत्र आळंदी देवाची जाणारा हा पायी दिंडी सोहळा प्रथम वर्ष प्रथम मुक्काम. दिंडीमध्ये सर्व आदरणीय आमचे असणारे खरोखर श्रम घेणारे, या दिंडीसाठी कष्ट घेणारे सर्व आदरणीय या ठिकाणी वारकरी महाराज मंडळीसुद्धा उपस्थित आहेत. या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण या ठिकाणी आमचे आदरणीय सतीश महाराज आहेत. श्री हरिभक्तपरायण आमचे आदरणीय गुलेभाऊ महाराज आहेत. श्री हरिभक्तपरायण आमचे आदरणीय लटके महाराज आहेत. श्री हरिभक्तपरायण आमचे असणारे डोमकावडे महाराज आहेत. श्री हरिभक्तपरायण आमचे पीटी मास्तर महाराज जगताप आहेत. शूटिंगचं काम करणारे आमचे असणारे बापूसाहेब गोरे आहेत. या ठिकाणी पेटी वाजवण्याचं काम करणारे आमचे गैनाथ भाऊ आहेत. काकडा म्हणण्याचं काम करणारे आमचे पूज्य पिताश्री या ठिकाणी गोरखाप्पा सोनटके आहेत. या ठिकाणी आयसरची सेवा करणारे. हे परिहार देणं गरजेचं आहे बरं का. तुम्ही म्हणाल ह्याच्यात वेळ घालवता. आज पहिला दिवस आहे म्हणजे सगळ्यांना मूड येतो की बाबा बरं आहे, महाराजांनी आमची चांगली चार्जिंग केली, मलाही समाधान वाटतं. फार मोठ्या प्रेमाने ही सेवा करतात मंडळी. म्हणून या ठिकाणी आयसर मोठं टेम्पोची सेवा करणारे परम आदरणीय आमचे असणारे बंधू या ठिकाणी मारुती राऊत नान्नजकर यांनी ही फार चांगली अशा पद्धतीची सेवा केली. आषाढीला सुद्धा आले होते. तसेच या ठिकाणी असरी या ठिकाणी ही 4 चाकाचं रथ डुगडुग या ठिकाणी ही सेवा करणारे परम आदरणीय हरिभक्तपरायण आमचे बंधू असतरी या ठिकाणी नारायण आबा झगडे, तसेच लक्ष्मण तात्या झगडे, तसेच बाप्पू झगडे, तसेच असरे बाबासाहेब झगडे, तसेच हनुमंत तात्या झगडे, तसेच आमच्या असणाऱ्या महिला मंडळ सैनाक ताई त्यांच्या असणाऱ्या सर्व बरोबर आलेल्या मैत्रिणी माझ्या आदरणीय सगळ्या, तसेच आमच्या असणारे नान्नजकर आदरणीय सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कोंडा मावशी त्यांच्याबरोबर आलेल्या आदरणीय सगळे महिला मंडळ, तुळशीवाल्या मामी या ठिकाणी सगळे आदरणीय पूजनीय मंडळी. कुणाचं नाव राहिलं तर उद्याच्याला घेईन, जास्ती वेळ घालवणार नाही. या ठिकाणी आमचे कल्याण काका आहेत उपस्थित, असे सगळे भजनी मंडळ आणि आदरणीय इथले स्थानिकचे सर्व भजनी मंडळ. मृदंगाचार्य महाराज कुटे महाराज सुंदर असा मृदंग वाजवतात, त्यांनाही धन्यवाद. आमच्या सरे पांगुळ गव्हाणचे काका त्यांनाही धन्यवाद. इथले स्थानिकचे सगळे गायनाचार्य महाराजांचं काही नाव
कैलास महाराज पवार. वा, काय पावर आहे पवार महाराजांच्यात आवाजात. हा, छान असं असतं राजांचं. वैद्यकीय अधिकारी कुणी ते डॉक्टरीन बाई आल्यात ना, आशाबाई रणसिंग. आल्या का? वा वा वा. आशाबाई रणसिंग यांनी सुद्धा औषध गोळ्याची व्यवस्था केली. डॉक्टर आशाताई रणसिंग यांनी आपल्या गोळ्या औषधाची व्यवस्था आपल्या वारकऱ्यांसाठी केली. चालून चालून पाय जर दुखले तर गोळी मागा मला. हा, उपस्थित आमचं ह्या ठिकाणी सगळे आदरणीय आमचे बिनेकरी भैरव काका, आमच्या संस्थेतल्या मुली ज्ञानेश्वरी राधा, उपस्थित गायनाचार्य महाराज, हे महाराजांचं नाव नारायण महाराज, हां अंबादास महाराज, जयसिंग महाराज, डोमकावळे महाराज, भैरव महाराज, त्यांचं आडनाव आहे बरं का. हां, म्हणून उपस्थित आमचं महिला मंडळ, नान्नजकर महिला मंडळ, सोलवाडीचं महिला मंडळ, भोरवाडीचं महिला मंडळ, अजून कुठलं राहिले जामखेडकर महिला मंडळ, सगळे आलेले सगळे वारकरी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल साला बातनेमाप्रमाणे न सांगता सेवा करणारे आहेर चिंचोलीचे या ठिकाणी आमचे काळे महाराज, त्या ठिकाणी सवाशे महाराज, करांडे महाराज, त्यांच्याबरोबर आलेले विनेकरी महाराज, श्रीगोंद्याचे आमचे दादा, हे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक. वारकऱ्यांच्या चरणी मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या सकाळी उठल्याबरोबर भजन करीत करीत सर्वांनी चालायचं. सुंदर अशा पद्धतीचा हा प्रवास. यज्ञ पाऊला पाऊली नामचिंतन घेतल्याच्या नंतर काय होतं ह्याचा थोडक्यात मी सांगणार आहे, जास्ती वेळ न घेता. विठ्ठल वारी कशासाठी करायची? मौली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त ही असरी आळंदीची वारी आहे. लांबून लांबून वारकरी येतात. मौली महावैष्णव ज्ञानोबा यांनी समाधी घेतलेली आहे ना, त्यांच्या निमित्तानं हे सगळे वारकरी जातात. म्हणून भजन करत 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 जायचं. ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. ज्ञानोबा तुकोबा यांनी ही परंपरा घालून दिलेली आहे. असं घरी आपल्याच्यानं भजन होत नाही. म्हणून या ठिकाणी दिंडीमध्ये आपण वेळ काढला पाहिजे आणि दिंडीमध्ये आल्याच्या नंतर भजन केलं पाहिजे. नाही तर दिंडीमध्ये येऊन सुद्धा घरच्या जर गप्पा आणल्या, रोज आपण 3 टाईम फोन केला तर दिंडीत येऊन सुद्धा काही फायदा नाही. घरचे आपलं चिंतन कशाचं करतात? वारीतलं चिंतन करतात. आज दिंडी माय डोबे साहेबांची ते असेल, सुंदर असा हरिपाठ झाला असेल, सुंदर अशी पंगत झाली असेल, सुंदर असं कीर्तन झालं असेल. आपण म्हणतो माय काय सांगू तुम्हाला, पप्या राहतच नव्हता, पप्पी मागच लागली होती. सुनबाईला सांगितलं चांगलं कुलूप लाव, कारण रात्रीचं चोरा सुटलेले आहेत. चांगलं कुलूप लाव, चांगले चांगले 1-2 झटके दे त्याला. न विसरता मात्र कुलप जिताले तिथे लाव, हे सगळं सांगितलं. म्हणजे आपलं चित्त कुठे? घरी, आणि त्यांचं कुठे? आपल्याकडे. म्हणून अशा पद्धतीने चित्ताने परमार्थ करायचा. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत, हरिणी माझे हरिले चित्त, भारवित विसरले, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक. त्या परमात्म्याने आपला सर चित्ताचं हरण केलं पाहिजे, एवढा परमार्थ केला पाहिजे. आपल्या चित्तामध्ये परमात्मा ठेवला पाहिजे. कारण गवळणीची अवस्था कशी झाली होती? हरिणी माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. संसाराचा भार त्या विसरून गेलेल्या होत्या आणि परमात्म्याचं चिंतन करत होत्या. तसं आपलं एक रूप झालं पाहिजे. देहे समर्पिजे देवा, दे समर्पिजे देवा,
क्या बात आहे. खूप छान आवाज आहे महाराजांचा. गोड चाली आहेत, खूप गोड लागतात चाली. पण इतक्या चाली जर नाही लावायच्या म्हटलं आपल्याला खूप वेळ जाईल, आहे का नाही. म्हणून वाटचालीचं कीर्तन आहे, चालून द्यायचं का. आदरणीय या ठिकाणी दादा म्हटले, ताईंच हे दिदीचं कीर्तन ठरवलं होतं मी. दादा म्हटले नाही नाही माईसाहेब तुम्हीच कीर्तन करा. काय नाव तुमचं दादा? संजीवन महाराज सपकाळ. नाही नाही म्हटले तुमचंच कीर्तन होऊन जाऊ द्या, हा दिदीचं नंतर करू. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तुमच्या आज्ञाप्रमाणे. विठ्ठला 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 देहे समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. तुकोबराय म्हणतात देह समर्पण करा. कुणाला? देवाला. आपला होतो का? कुणाकुणाचा देह समर्पण झालाय देवाला? वरती हात करा, तुमचा सत्कार करायचा आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ म्हणा मा एवढं सोपं आहे का हो? इतका अवघड आहे महाराज. ते तुकोबरायांनी करू जाणं, ते संत सावता महाराजांनीच करावा, ते संत जनाबाईंनीच करावा, ते संत सखुबाईंनीच करावा. हा म्हणून देहे समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. महाराज सांगतात प्रपंचाचा भार काहीच घेऊ नका. पण आपण घेतल्याशिवाय राहतच नाही. मसन वाट्यात जाऊपर्यंत माझं 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 माझं. हा आम्ही कीर्तनाला जरी गेलोत ना, महाराज चला तुम्हाला आमचं वावर दाखवून येऊ. म्हटलं कशाला मनात म्हणलं कशाला वावर दाखवतं. म्हणलं माई काय पोरगी द्यायची का तुम्हाला मागणं पुढं फुपट उडं. ऐका नाही, पण तिथून हलूच तर नाही म्हणता येत आम्हाला. आमचं घोंगडं गुंतलेलं असतं, पाकिट घ्यायचं राहिलेलं असतं, तिथून हलवून काही म्हणता येत नाही. म्हणून पण मनात म्हटलं ठीक आहे. मग ते म्हणतात महाराज आपल्या बापाचं काहीच नव्हतं, सगळं आपलंच आहे. ह्या नंबरापासून ते त्या नंबरापर्यंत, ह्या बाबळापासून ते त्या लिंबापर्यंत पठ्ठ्याने कमवलंय. कोणी कमवलंय? भार काहीच न घ्यावा, भार काही नका घेऊ. तुम्ही कमवलंय पण म्हणू नका मी कमवलंय. हा जनक महाराजांकडे शुकाचार्य महाराज गेलते. लक्ष आहे ना? हा जनक महाराजांकडे शुकाचार्य महाराज गेलते. लक्ष देऊन कीर्तन ऐका म्हणजे आपल्या खोपडीत बसन. नाही तर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडं गेले वारे. हाय का नाही? हा डोक्यात बसलं पाहिजे आपल्या, हाय का नाही? डोक्यात जागा असली तर बसन ना. हा ना, आपल्या डोक्यामध्ये खूप वारे घुसलेले असतात प्रपंचाचे, आहे का नाही? हा चला, म्हणून जास्त वेळ तुमचा घेत नाही. म्हणून देहे समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. भार घेऊच नका. प्रपंच होणारच आहे, तुम्ही नाही केला तरी होणारच आहे. भूक लागली की आपोआप टोपल्याकडं. भूक लागली का? विढाला विढाला विढाला. हा शुकाचार्य महाराज जनक राजांकडे गेले. कारण व्यासांनी सांगितलं जा म्हटले जनक महाराजांकडे जा, त्यांना गुरु करून घे. शुकाचार्य महाराज काही सामान्य नव्हते. हा महाराज शुकाचार्य साक्षात भगवान विष्णूचा अवतार. तत्रा भवत भगवान व्यासपुत्रो. हा शुकाचार्य साक्षात परमेश्वराचा अवतार. यम प्रवर्जंत मणुपीत ममीत कृत्यम द्वैपायन विरह कातार अजुहव पुत्रेति तन्मया तरोभिनेदो स्तम सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मी. सर्वांच्या हृदयरूपी घरामध्ये राहणारे शुकाचार्य महाराज हे जनक महाराजांकडे गेले. जनक महाराज आतमध्ये होते, त्यांचे जे सारे सेवक होते त्यांनी सांगितलं महाराज जी कोई सन्यासी आया है, हो तुम्हारा दर्शन करना चाहते हैं, इसलिए आज्ञा दीजिए. असं म्हटल्याच्या नंतर जनक राजांनी सांगितलं त्यांना म्हणावं आत या, पण एकटेच या. हा शुकाचार्याने बघितलं माझ्याकडं तर काहीच नाही म्हटले. हातामध्ये कमंडलू आहे, फक्त असणारी थोडीशी लंगोटी आहे, ह्याच्यापेक्षा काही नाही. हा
सांगा म्हटले मी शुक आलेलो आहे. परत ते सांगितलं. सांगितलं राजे त्यांच्याकडे काही नाहीये, फक्त ते म्हणतात मी शुक आलेलो आहे. राजाने पुन्हा सांगितलं माझा निरोप द्या. त्यांना म्हणावं एकटे या. शुकाचार्यांचा निरोप सांगितला. राजाने सांगितलं मी सांगतोय ना तुम्हाला, फक्त एकटे या. तरी लक्षात येईना, त्या सेवकांच्या येईना, शुकाचार्यांच्या येईना. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चारदा झालं. मग शुकाचार्यांच्या महाराजांच्या लक्षामध्ये आलं. हो म्हटले आता सांगा, फक्त शुक आलेला आहे. असं म्हटल्याबरोबर राजा जनकाने सांगितलं फक्त शुक असतील तर या म्हणावं, फक्त मी तिथं टाकून द्या बाहेरच. जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. महाराज सांगतात माझं मी हा सारा कुठेतरी सोडून द्या, याला दूर ठेवा. एकची घोंगडी पांघरू हरी. मी सोडला की भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये काही बदलच राहत नाही. भगवान परमात्मा म्हणतात मी त्या माझ्या भक्ताला हृदयामध्ये घेतो. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ आमचे ज्ञानोबराया सांगतात हृदया हृदय एक झाले, या हृदयीचे त्या हृदयी घातले, द्वैतन मोडिता केले आपण जैसे. तिथे द्वैत राहत नाही. अद्वैत स्थितीमध्ये त्या ठिकाणी देव आणि भक्त त्या ठिकाणी एक होतात. म्हणून मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. दोरे धरणारी मी 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 केलं. सांगितलं सोयीच्या टोकावर मावण एवढी सुद्धा जागा मी पांडवाला देणार नाही. भगवान कृष्ण कन्हैयाने शिष्टाई केली. सांगितलं रे सगळं राज्य वैभव तुम्हाला घ्या, फक्त 5 गाव इनाम त्यांना द्या. सांगितलं नाही नाही तेवढी सुद्धा त्यांना भेटणार नाही. सुईच्या टोकावरती मावणी एवढी सुद्धा भेटणार नाही. आणि घ्यायचेच असेल तर युद्ध करून घ्या म्हणावं. शेवटी विजय कुणाचा झाला? मी म्हणणाराचा झाला की माझं काहीच नाही म्हणणाराचा झाला? विजय पांडवाचा झाला. पांडवाने काय केलं होतं तर देही समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. त्यांनी भार घेतला नाही. ते म्हणायचे जे करील ते आमचा परमात्माच करील, कृष्ण कन्हैयाच करील. Yeah.
लागल्यावरी होईल कैवारी नारायण. त्यांनी सर्वस्व भार त्या परमात्म्यावरती टाकलेला होता. म्हणून तर द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून तर भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे संभाळिता. आली आघात आणि वाराये. पांडवांचं मागे पुढे राहून रक्षण करत होते. का तर त्या ठिकाणी पांडवांचं भजनच तेवढं झालं होतं, चिंतनच तेवढं झालं होतं. थोडक्यात मी तुम्हाला पटवून देते, 1 कोटी नामचिंतन जर आपण घेतलं तर आरोग्य प्राप्त होतं. 2 कोटी नामचिंतन जर आपल्याकडून झालं तर यश कीर्ती मिळते. 3 कोटी नामचिंतन जर झालं हे लोकातली सुख भेटतात. 4 कोटी नामचिंतन जर झालं तर स्वर्गाचं सुख भेटतं. 5 कोटी नामचिंतन जर झालं तर नवरा बायकोचा कलह होत नाही. 6 कोटी नामचिंतन जर झालं तर ज्ञान प्राप्त होतं. 7 कोटी नामचिंतन जर झालं काम क्रोध आदी विकार नष्ट होतात. 8 कोटी नामचिंतन जर झालं तर त्या ठिकाणी अपमृत्यू टळतो. आपला जर ॲक्सिडेंट होणार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही राम म्हटल्याबरोबर ते तुमचं टळल्या जाईल. का? तुमची पुंजी पुण्याची तेवढी साचलेली आहे. तया पुण्याची पावटी सरी सविचिंद्रपणाची नुटी उतरी आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. आपलं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला काळाचा बापसुद्धा आपल्याकडं डोकून पाहू शकणार नाही. म्हणून 8 कोटी नामचिंतन जर झालं तर या ठिकाणी आपला अपमृत्यू टळतो. म्हणजे धोक्याच्या शिग्न जागेची सूचना या ठिकाणी आपल्याला याच्यातून मिळते. म्हणून आपण या ठिकाणी नामस्मरण केलं पाहिजे. 9 कोटी नामचिंतन जर केलं तर या ठिकाणी स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामचिंतन जर केलं तर या ठिकाणी संचित क्रियामान संपत्त. 11 कोटी नामचिंतन जर केलं प्रारब्ध कर्म संपत्त. 12 कोटी नामचिंतन जर केलं क्रियमान कर्म संपत्त. खावा लागत नाही, आंघोळ करावं लागत नाही, उठावं लागत नाही, बसावं लागत नाही, काय नाही, नुसतं पडे रे. आत्माराम महाराज पूजनीय आदरणीय या ठिकाणी योगीराज आत्माराम महाराजजी सरे मांदळीचे. काय तो महात्मा आहे, काय त्यांना महाराज सांगतात रात्रंदिवस भजन. काही घेणं नाही देणं नाही. आठव नाही नाठव नाही. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात अशा पद्धतीने त्यांना कुठलंच कर्म करावं लागत नाही. 12 कोटी नामचिंतन केल्याच्या नंतर क्रियमान कर्म संपते. 13 कोटी नामचिंतन जर केलं तर या ठिकाणी भगवान परमात्मा साक्षात तुमच्या पुढे उभा राहील, तुम्हाला दर्शन देईल. या ठिकाणी रामदास स्वामींनी 13 वर्षामध्ये 13 कोटी नामचिंतन केलं. साक्षात भगवंतांनी त्यांना प्रभू रामचंद्रांनी भेट दिली. याच्या पुढं जर नामस्मरण झालं तर परमात्मा मागे पुढे उभा राहतो. अर्जुनाकडून याच्याही पुढे नामचिंतन झालं होतं, कारण त्यांचे केस सुद्धा श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण म्हणत होते. म्हणून याच्याही पुढे 13 कोटीच्या पुढे नामचिंतन झालं. म्हणून भगवान परमात्मा स्वतःहून त्या ठिकाणी उभा राहत होते. ध्वजस्तंभावरी वानरू तो मृत्युमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. अर्जुनाचा गडे होऊन राहिले देव. का? 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झालं. अर्जुनाला वाचवलं. का? 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झालं. हा सूर्य आणि हा जयद्रुत. म्हणून महाराज सांगतात याच्याही पुढे नामस्मरण झालं तर भगवान परमात्मा साक्षात आपल्या मागे राहतो आणि पुढे राहतो. जैसा केला तैसा होई धावी सोयी धरुणी. म्हणून नामचिंतनाला फार महत्त्व आहे. दिंडी कशासाठी आहे? साधू संतांनी काय येडं म्हणून दिंड्या काढल्यात का? नाही. आता दिंड्या काढणारा लोक बावळाट समजतात काही काही. असं समजायचं कारण नाही. कारण वारकऱ्यांची पावर काय आहे, नामस्मरणाची पावर काय आहे. पण आपण सुद्धा काही नियम पाळले पाहिजे. आपण सुद्धा वारकरी होताना गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर कमीत कमी तुळशीला पाणी घाला, पांडुरंगाचं दर्शन घ्या, ग्रामदैवताचं दर्शन घ्या, बजरंगबली हनुमंतरायाचं दर्शन घ्या. थोडेसे नियम पाळले पाहिजे. नित्य नियमाविन अन्न खाये तो श्वान. मग काहीच नाही नियम पाळले तर आपण वारकरी कसे? म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, गोपीचंदन टिळा लावा आणि सगळ्यांना राम 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 करा.
हा भेटले तर बरं का. हा नाही तर सतत जर मोठ्याने बोंबलं तर लोक म्हणते हे लागलंय ह्याला येड्याची इस्पतळामध्ये सोडून द्या, आहे का नाही. हा कुणी आपला सर्व वारकरी भेटल्याच्या नंतर रामराम म्हणा, कारण रामनामामध्ये फार ताकद आहे. विठ्ठला विठ्ठला. हा म्हणून तुकोबरायांनी सांगितलं तुटी बहुरोग संचित क्रियामाण भोग. आपण नुसता बहुरोगाचा विचार करू, संचित क्रियामानाचे याच्या नंतर विचार करू. महाराज सांगतात रोग 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 कोणचा आहे. हा कोरोना नावाचा रोग होऊन गेला. हा ह्या माहिती म्हणा आम्हाला. ह्या रोगाचा फार मोठा गाजावाजा झाला होता, आहे का नाही. सगळ्या जगाला या रोगाने व्यापून टाकलं होतं. जे पैसा पैसा करते हे पैसा केली मरते हे बरेच लोक घेऊन गेला हा रोग. हा सगळ्याला नेलं त्याने, गरिबाला नेलं, पैशावाल्याला नेलं, कसल्याही माणसाला नेलं. म्हणून आमचे लोकसुद्धा बाहेर निघायला सुद्धा कंटाळत होते, म्हणजे सगळ्यांनाच त्या ठिकाणी भीती वाटत होती. आता हा जीव काय कोणाला नकोय. मर हा बोलणं साहती मेल्यावरी रडती. मर म्हणलं तरी माणसाला राग येतो का नाही बाबा. हा तुमचं बरं दिसते. म्हातारी आहे का, आहे ना. हा मग बरं आहे. विठाला विठाला विठाला. ज्या म्हाताऱ्या बाया आहेत का त्या म्हाताऱ्यांची काळजी चांगली घेतात. हा ज्याची म्हातारी गेली त्या म्हाताऱ्याची हाड्याच आहे. हा म्हणून जे असणारे म्हातारी म्हणल्या बरं आहे, तुमची वेळेला पोटाची काळजी कमीत कमी करते ती. विठाला विठाला. काय म्हाताऱ्या बी लई चित्र असतात. ते म्हणतात म्हाताऱ्या तो तरुणपणातलाही जीव घेतलाय ना, आता मर तसाच उपाशी. काही म्हाताऱ्या अशा आता काही म्हातारा असूनही सेवा करत नाही. त्या मागला सूड उगवत्यात. ते म्हणतात अगं सुनाला सांगत्यात, लिकीला सांगत्यात, लेकाला सांगत्यात, तुला माहीत नाही आमचा डंगऱ्या लय वाईट आणि लय खऊट. चांगली साडी घातली की संशय घेतलाच. कुठं जायचंय नाचायला. हा नथनी घातली की कुठं जायचंय फिरायला. हा मग पूर्वीची असणारी म्हणली लय म्हाताऱ्याने जीव घेतलाय, मग असं मागलं कशाला उकरून काढायचं. आता म्हातारपण आहे, करा भाऊ नीट, चांगलं राहा, चांगलं खा. पण नाही सूड घ्यायचं असतो त्यांना. म्हणून ठीक आहे बाबा तुमची म्हातारी आहे, तुमची सेवा करते म्हणजे चांगलं आहे. विठाला विठाला. हां चला थोडक्यात सांगायचं आहे मला. तुटी भवरोग रोग हा असणारा अनेक प्रकारचे रोग आहेत. कोरोना नावाचा रोग आहे, कॅन्सर नावाचा रोग आहे, निमोनिया नावाचा रोग आहे. हा शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायचे, शरीर उत्तम चांगले. हा महाराज सांगतात शरीर म्हणजे रोगाचं भांडार घर आहे. हा महाराज सांगतात तुका म्हणे पापी येती रोगाची आरोपी. हा कोरोना नावाचा रोग आलाच का तर जगात पापच तेवढं झालं होतं म्हणून कोरोना नावाचा रोग आला. तुका म्हणे पापी येती रोगाची आरोपी. तसं महाराज सांगतात आपल्याला एखादा रोग झाला म्हणजे आपल्या भोगाची सुरुवात झाली असं समजायचं, दुःख मानायचं नाही. काय म्हणतात मा एवढा देव आम्ही करतो, एवढ्या एकादशी करतो तरी देव आमच्याच का पाठीमागं लागला. देव कोणाच्या पाठीमागं लागत नाही, त्याला बघायला काय तुमच्याकडे वेळ नाही. कारण महाराज सांगतात कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुमचं जसं कर्म जसा धर्म तसं तुमचं चालणार आहे. विठाला 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 विठाला. उपजली मेली ऐशी किती. आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्म घ्यावा लागतो, आपल्या कर्मानुसार आपल्याला मरावं लागतो. उपजले मेले ऐशी किती, उदंडची झाले जन्मोनिया मेले होणिया गेले राव रंक. संचित क्रिया मानवक तुटे भवरोग. हा रोग सगळ्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. असे अनंत प्रकारचे लाखो रोग आहेत का तर शरीर रोगाचं भांडार आहे. परंतु एक रोग असा आहे की महाराज सांगतात दुसरे जे रोग आहेत ना ही कोणाला होतात कोणाला नाही होत, पण एक रोग असा आहे की तो सर्वांनाच झालेला आहे आणि सर्वांनाच होतो. हा जन्म आणि मरण हा रोग आहे आणि हा रोग सगळ्यांना आहे. आम्ही जन्माला आलो म्हणजे रोगच म्हणायचं आणि मरायचं म्हणजे हा एक
रोगच आहे. म्हणून तुटे भवरोग. मग हा रोग नष्ट कशाने होईल तर महाराज सांगतात त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तुकोबरायांनी सांगितलं या रोगाचं औषध कुठेच भेटत नाही. ह्या रोगावरती अशा पद्धतीने कुठल्या डॉक्टरांकडे गेलं तरी औषध भेटणार नाही. MBBS डॉक्टर असू द्या, कुठलाही असू द्या, महाराष्ट्रातला असू द्या, अमेरिकेतला असू द्या, कुठल्याही डॉक्टरांकडे जा, किती हुशार तज्ज्ञाकडे जा, पण याच्यावरती औषध मिळणारच नाही. कारण हा रोग त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. याच्यावरती त्यांच्याकडे अजिबात कुठलाही पर्याय नाही. त्यासाठी म्हटले डॉक्टर कुठे जायचं, कुठला डॉक्टर शोधायचा तर म्हटले एकच डॉक्टर आहे ते तुकोबराय. ते तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबरायाने औषध सांगितलं. ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. एकच असं औषध आहे की भगवंताचं नाव घ्या. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर जन्ममरणाची निवृत्ती, परमसुखाची प्राप्ती. गीतेमध्ये म्हटलेलं आहे गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभो प्रलयस्थानम निधानम बीजमव्यम जो मज होई अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरण्यगत शरण्य मी चेको. म्हणून या ठिकाणी मला शरण या. म्हणून तुटे भवरोग. हा रोग याने नष्ट होईने औषधाने. म्हणून महाराज सांगतात ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. नामाचं फार महत्त्व आहे. एक उदाहरण सांगून शेवा मी आटपून घेणार आहे. संचित क्रिया मानभोग. जे आपण ज्या क्रिया केलेल्या आहेत ते साचलेलं आहे ना, ते आपल्याला भोगायचं आहे. चांगलं कर्म असेल तरी चांगलं तुम्हाला दिवस पाहायला भेटतील. थोडंसं वाईट असेल तर त्या ठिकाणी त्याचं फल तसंच भेटेल. आंब्याचं झाड लावलं ना आंबाच खायला भेटेल. लिंबोळीचं झाड लावलं ना लिंबोळीच आपल्या दारामध्ये पडेल. म्हणून जसं कर्म कराल तसं फळ भेटेल. म्हणून संचित क्रिया मानभोग अवश्यम भावी भावाणम प्रतिकार्य भोद्यते कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीतादेवी कर्मी मनमाथा झाला सिराग. कर्माने कुणाला सोडलेलं नाही. देवाला सोडलं नाही, देवाच्या बाप्पाला सोडलं नाही, देवाच्या बायकोला सोडलं नाही, देवाच्या आईला सोडलं नाही. म्हणून महाराज सांगतात संचित क्रिया मान भोग. जास्ती सांगायला वेळ नाही. परंतु या ठिकाणी थोडक्यात सांगते. ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. एकच उदाहरण सांगून पुढे जाऊया. थोडंसं भजन करा. विठ्ठला विठ्ठला भगवंताच्या नावाचं का उच्चारण करायचं. मग भगवंताच्या नावामध्ये किती ताकद आहे ही थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते. जसं या ठिकाणी आपण आता हजारो ब्राह्मण तुमच्या घरी जर जीव घातले त्याचं पुण्य आणि त्याच्यातला एकच ब्राह्मण आळंदीच्या ठिकाणी जर तुम्ही जीव घातला तर त्या एका ब्राह्मणाचं जीव घातल्याचं पुण्य आणि 1000 ब्राह्मण जीव घातल्याचं पुण्य समान ठरतं. पण नुसते सामान्य ब्राह्मण त्याच्यातला वेदपाठी जर ब्राह्मण तुम्ही जीव घातला तीर्थामध्ये तर महाराज सांगतात अशा 1000 तुम्ही सर्वसामान्य ब्राह्मण तीर्थामध्ये जीव घातले आणि वेदपाठी ब्राह्मण एक जर जीव घातला तर त्याचं पुण्य आणि त्या 1000 ब्राह्मणांचं पुण्य समान ठरतं. कारण प्रथम वेदी, द्वितीय वेदी, तृतीय वेदी, चतुर्थ वेदी 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद आहेत. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात तशा पद्धतीनं म्हणून विद्वान ब्राह्मण जर तुम्ही जीव घातला तर त्या ठिकाणी सर्वसामान्य 1000 जीव घाला आणि विद्वान एक जीव घातलं तरी त्याचं मात्र पुण्य समान ठरतं. आणि त्यानंतर तुम्ही जर एखादा असताना घरोघर तुमच्या घरी पंडित असे 1000 पंडित जर जीव घातले तर एक संन्यासी जीव घातल्याचं पुण्य आणि त्याचं पुण्य समान ठरतं. म्हणून महाराज सांगतात अशा 1000 संन्यासी जीव घातल्याचं पुण्य आणि एक ब्रह्मज्ञानी जीव घातल्याचं पुण्य समान ठरतं. ब्रह्मज्ञानी कोण होते? शुकयज्ञवल्के, दत्त कपिल मुनी, हरीशी जाणुनी हरीचं झाले. मग असे 1000 तुम्ही ब्रह्मवेत्ते जीव घाला. असे 1000 ब्रह्मवेत्ते जीव घातल्याचं पुण्य आणि एक नामधारक जीव घातल्याचं पुण्य समान ठरतं. म्हणून महाराज सांगतात गगनावणी वाडा गगनावणी वाडा
एक उदाहरण सांगते. एक सुशिक्षित बरेचसे वारकरी होते. त्याच्यामध्ये एकाने विचारलं, इस पृथ्वी में सबसे बड़ी कौन है? तो एक वारकरी म्हटला, सबसे बड़ी मेरी माँ पृथ्वी है. तीसरा म्हटला, माँ काय को बड़ी है? वो तो शेष के सर पर खड़ी है, इसलिए शेष महाराज बड़े हैं. चौथा म्हटला, शेष महाराज काय को बड़ा है? वो तो शंकर जी के गले में पड़ा है, इसलिए शंकर जी बड़ा है. पांचवा म्हटला, शंकर जी काय को बड़ा है? उनका कैलाश पर्वत रावण जी ने उखाड़ा है, इसलिए रावण जी बड़ा है. छठवा म्हटला, रावण जी काय को बड़ा है? ओ बोलते ना मी, काय को बड़ा है? मेरे प्रभु रामचंद्राने एक बाण से उड़ा है. प्रभु रामचंद्र काय को बड़ा है? वो तो मेरे हनुमान जी के हृदय में खड़ा है. हनुमान जी के हृदय में क्यों खड़ा है? हनुमान जी ने क्या किया था ऐसा? हो महाराज सांगतात, इसी विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. हनुमान जी ने ऐसा किया था. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. हो रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन केलं म्हणून भगवान से बड़ा कौन होता है? भक्त होता है. इसलिए महाराज की आपण काय केलं पाहिजे? ऐशे विठोबाचे नाम उच्चारिता खंडी जन्म. म्हणून महाराज सांगतात, विठोबाचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या त्या ठिकाणी उच्चारण केल्याबरोबर जन्म मरणाची निवृत्ती होते, परमसुखाची प्राप्ती होते. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. म्हणून महाराज सांगतात, वसो न शके पाप, जाये त्रिविध तो ताप. जो निष्ठेने भगवंताचं नामचिंतन करतो, प्रेमानं श्रद्धेनं, तिथे पाप वास करू शकत नाही. वसो न शके पाप, जाये त्रिविध तो ताप. त्रिविध तापाची निवृत्ती होते, आध्यात्मिक आदी दैविक आदी भौतिक, या तिन्ही तापाची निवृत्ती होते आणि पाप तर त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून आशांची मला या ठिकाणी सेवा घडावी, मी दाशी होऊन त्यांच्या पायाला लागावं, अशी आदिमाई शक्तीने आपली इच्छा व्यक्त केली. देवापुढे अभंगाचं शेवटचं उच्चारिता खंडी जन्म. हे वाटचालीचं कीर्तन आहे. या ठिकाणी परमादरणीय ज्यांचा असा गोड स्वभाव आहे ते आमचे आदरणीय भाऊसाहेब, तात्यासाहेब, आप्पासाहेब ढोबे, तसेच त्यांच्या वहिनी, आमच्या वहिनी, त्यांचाही गोड असा स्वभाव आहे. त्यांच्या परिवाराचं, त्यांचे गोड असे लेकरं, खूप छान असा स्वभाव सगळ्यांचा आहे. प्रेमानं सगळ्या वारकऱ्यांची सेवा करतात. मी माऊली चरणी प्रार्थना करेल, या कुटुंबियाला अशीच सेवा घडो, वारकऱ्यांची त्यांना आरोग्य ऐश्वर्य लाभो, हाच माऊलींचा आशीर्वाद त्यांना. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अडचण आली होती, त्यांना सुतक पडलं होतं, तरी साहेब म्हटले नाही आम्हाला जमणार नाही वगैरे. त्या ठिकाणी ते म्हटले, या आम्ही स्वयंपाक तुम्ही करा किंवा दुसऱ्याकडून करून घेऊ, पण दिंडी आम्ही सोडणार नाही. एवढं प्रेम त्यांचं दिंडीवरती आहे, वारकऱ्यांवरती आहे. पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद. आपल्या दिंडीला सहकार्य करणारे आष्टी तालुक्यातले लोक आहेत, जामखेड तालुक्यातले आहेत, अनेक परिसरातून या ठिकाणी दिंडीला आपल्या सहकार्य करतात. त्यांचं वारकऱ्याबद्दल प्रेम, वारकऱ्यांच्याबद्दल आदर. आता 2 दिवस झालं मला फोन येत आहे परम आदरणीय आमचे स्वर कमी वाटा. बस